जिल्ह्यातील अ श्रेणीतील सहकारी धान्य खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची धान्य खरेदी रखडली होती। याबाबत व्हीबीएन न्यूजने बातमी प्रकाशित होताच बारदाना उपलब्ध झाला आहे। जिल्ह्यातील लाखोरी, पिंपळगाव सडक, पालांदूर, मुरमाडी, तुपकर व खरेदी विक्री संस्था लाखणी येथे बारदाना उपलब्ध नसल्याने धान्य खरेदी थांबली होती। ब श्रेणीतील धान्य खरेदी केंद्रावर बारदाना काही प्रमाणात उपलब्ध होता, मात्र मोठ्या सहकारी धान्य खरेदी केंद्रावर धान्य मोजणी थांबल्याने शेतकऱ्यांना माल खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। याबाबत आमदार नाना पटोले व आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आले। पणन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली तर विधानसभेत प्रश्न मांडल्यानंतर शासनाला खडबडून जाग आली। अ श्रेणीच्या धान्य खरेदी केंद्रात 20,000 बारदाना पाठविण्यात आला आहे। इतर केंद्रावर 10 ते 5,000 मागणीप्रमाणे बारदाना पाठविण्यात आला आहे। धान्य खरेदीला विलंब झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता। पणन अधिकाऱ्यांनी जवळपास 1,50,000 बारदाना पाठविला आहे।